मसालेदार आणि चटपटीत कुकरमध्ये जेवण बनवणार आहोत, ते पण काही मिनिटातच. चटपटीत वांगा आणि शालो फ्राय करून घेणार आहोत. रात्री फुगून घेतलेले वाटाणे आणि अंगणामध्ये पालक लावलेला होता, तो पालक काढून 1 वाटी पालक आणि 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत. 1 बटाट सालं काढून कुकरला अख्खा बटाट उकडत ठेवला तरी चालतोय. पालक चांगला धुवून घ्यायचा आहे. मी बटाट्याची फोडी करून घेतलेली आहे. वाटाणे, बटाटे, हळद, चवीनुसार मीठ, थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. वाटाणे आणि बटाटे पाण्यामध्ये बुडतील एवढा पाणी नाही ठेवायचं आहे, मीडियम पाणी ठेवून घ्यायचं आहे. मी कुकरला जास्तही पाणी ओतलेला नव्हता, पाहू शकता. यामध्ये पाणी न ओतता पालक मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 शिटी लावून घ्यायची आहे कुकरला. पालक आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. कोणतीही भाजी उकडताना त्यामध्ये थोडी हळद मिक्स केली ना, त्याला टेस्ट छान येते. पेस्ट बनवण्यासाठी आला, मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत, नाहीतर पेस्टही घेऊ शकता, नाहीतर चॉप करून. फोडणीला लावण्यासाठी राई, जिरा, आला, लसूण, मिरचीची पेस्ट, सुकी ड्राय मिरची. याची फ्लेम स्लो ठेवून फोडणी देऊन घ्यायची आहे. तेजपत्ता, मिरची, कढीपत्ता, रेड चिली पावडर, जिरा मसाला, गरम मसाला, धना पावडर मिक्स करून ज्यावेळी आपण फोडणीवर भाज्या टाकतो त्यावेळी गॅस फास्ट करून घ्यायचे. वाटाणे, बटाटे आणि पालक मिक्स करून वरून कोथिंबीर. वांगा फ्राय करण्यासाठी वांग्याच्या काचऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. वांग्याचे स्लाईस जास्तही पातळ नाही कट करून घ्यायचे. पातळ स्लाईसने कट केल्याने ते शालो फ्राय करताना मऊसूद होतात, म्हणून जाडसर कट करून घ्यायचे आहेत. रेड चिली पावडर, तिखट तुमच्या आवडीनुसार, कॉरिएंडर पावडर, हळद, जिरा पावडर, गरम मसाला, तेल आणि बारीक रवा. थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ. 1 चमचा तेल मिक्स केल्याने त्याने टेस्ट छान येते. यामध्ये तुम्ही चण्याचं पीठ नाही तर तांदळाचं पीठही मिक्स करू शकता. बॅटर जास्त पातळही करून नाही घ्यायचं, असं जाडसरच ठेवायचं आहे. वांग्याच्या स्लाईसला कोटिंग लावून मी यामध्ये तीळ मिक्स करून घेतले. तुम्ही वरूनही पसरवून घेऊ शकता स्लाईसवर. तीळ दिसायलाही टेम्पटिंग दिसतात आणि खाताना क्रंचीपणा वाटतो. वांग्याला कोटिंग मी स्पूनने लावून घेतले, तुम्ही हातानेही लावू शकता. तेल गरम करून 1 चमचा हिंग चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आयरनचा तवा जर तुम्ही गॅसवर जर ठेवला असेल तर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आयरनचा तवा पटकन गरम होतोय आणि पटापट करपतात. वांगी मसाल्यांमध्ये शालो फ्राय करून घ्यायचं आहे. मसाल्यामधली वांगी शालो फ्राय कशासोबतही सर्व करू शकतो, एवढी छान लागतात. हराभरा, वाटाणे, पालक प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. त्यासोबत चटपटीत मसाला वांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला नाही बनवायला विसरू नका.